खरंच तसं सगळं निगेटिव्ह आहे का एक दोन चार पॉझिटिव्ह गोष्टी खरंच जवळपास काही झाली आहेत? म्हणजे काही रस्त्यांची कामं काही ठिकाणी झाली, काही ठिकाणी आता ते कोणी केला कोस्टल रोड याच्यातल्या वादात जायला नको आपण, ते राजकीय नेते करत राहतील. टोल मुक्ती सुद्धा झाली. जर हा. मुंबईला येणारे तर सगळ्या, एक दोन चार गोष्टी झाल्या, पण तरी अजून यादी बाकी आहे कामं करण्याची. नाही, एक निश्चित आहे की या निवडणुकीमध्ये जेवढ्या नागरी प्रश्नांवर चर्चा व्हायला पाहिजे तेवढी चर्चा होत नाहीये. जी चर्चा प्रसार माध्यमांमध्ये, ज्याचा उल्लेख आता संदीपने केला, की हे सगळे प्रश्न आहेत. मिलिंदजींनी सांगितलं की ठाण्यामधले हे सगळे वाहतुकीच्या कोंडीपासून सगळे प्रश्न आहेत. पण दुर्दैवाने या कुठल्याही प्रश्नांवर आज विरोधकांकडून ना तो मुद्दा उचलला जातोय, ना बाकीच्या लोकांमध्ये त्या संदर्भात आपण मतदान करावं किंवा कोणाला करावं याच्या संदर्भात संभ्रम दिसतोय. त्याचं मुख्य कारण आहे की विरोधी पक्ष आज, म्हणजे ज्याला आपण सक्षम, एक समर्थ पर्याय म्हणून काहीतरी लागतो. कोणाबद्दल जर रोष व्यक्त करायचा असेल तर त्याला पर्याय म्हणून तुमच्याकडे समोर काहीतरी चांगला ऑप्शन असावा लागतो. दुर्दैवाने आज ठाण्यामध्ये तसा ऑप्शन नाहीये, आणि तसा पर्याय जेव्हा नसतो तेव्हा स्वाभाविकच जे सत्तेत बसणारी किंवा बसण्यासाठी सज्ज असणारी जी मंडळी आहे त्यांना स्वीकारावं लागतं. मला वाटतं की ठाण्यामधले आज सगळ्यात परिस्थिती जे विदारक होण्याचं कारण आहे ते विरोधी पक्षाचं तिथलं नामशेष होत जाणं. खरं हे मुंबईच्या वेशीवरचं गाव आहे, म्हणजे मुलुंडवरनं आपण चेकनाका ओलांडला की ठाण्यात येतो, परंतु ठाणे आणि मुंबईमध्ये आज एवढी मोठी तफावत का दिसते? तर मला वाटतं की एकतर विरोधी पक्षांनी ठाण्याला सुद्धा, म्हणजे ते महाराष्ट्रात नगरपालिका त्यांनी सोडल्या, परंतु आपल्या वेशीवरच्या गावांमध्ये तरी लक्ष आहे की नाही? म्हणजे जर तुमचा जाहीरनामा येतोय दोन ठाकरे बंधूंचा, त्या जाहीरनामाच्या प्रकाशनाला यायला तुम्हाला वेळ नाहीये, तर तिथे तुमच्या नावावर मतं कशी मिळतील? तर मला वाटतं की या सगळ्या समस्या आहेत. चांगली कामं असतील तर मोठे प्रकल्प होतात, म्हणजे ज्याचा उल्लेख मगाशी केला मी, की एकेकाळी 2017च्या निवडणुकीमध्ये कोपरी ब्रिजचा फार मोठा विषय होता की तिथे रोज वाहतुकीची कोंडी व्हायची. म्हणजे मुलुंडवरनं ठाण्याला पोहोचायला पाऊण तास लागायचा 2 किलोमीटरचं अंतर पार करायला. आज तो पूल झालाय, मेट्रोची कामं सुरू आहेत. पण हा विकास म्हणजे त्या शहराला सगळं मिळालं असं आहे का? म्हणजे एकीकडे मेट्रो होतीये आणि तुमच्या सोसायटीतला पाणी पुरवठा टँकरनी सुरू आहे. मला वाटतं की मुंबईच्या वेशीवर असणाऱ्या गावांमधली परिस्थिती निश्चितपणे याला संदर्भात, पण याला पर्याय आज लोकांसमोर नाहीये. आणि मग आहे त्यातून तुम्हाला निवडायला लागत असेल तर लोक मग हतबल होत जातात, आणि मग निरुत्साह ज्याचा उल्लेख झाला मगाशी तो दिसायचं कारण हेच आहे की लोकांना तो पर्याय सापडत नाहीये. आज जर लोकांना सक्षमपणे या निवडणुकीमध्ये उतरवायचं असेल, त्यांना उत्साहाने उतरवायचं असेल, तर पुढच्या काळातलं जी ब्ल्यू प्रिंट आहे की आम्ही पुढच्या काळामध्ये काय करणार आहोत या शहरासाठी, आज कुठल्याही राजकीय पक्षाने दुर्दैवाने ती दिलेली नाहीये. कुठे खान महापौर होईल म्हणून सांगणार, कुठे बटेंगे तो कटेंगे सारखे मुद्दे. हे काय नगरपालिकांच्या निवडणुकीचे विषय आहेत का? राष्ट्रीय प्रश्नावर लोकसभा होते, राज्याच्या प्रश्नावर विधानसभा होते. महापालिकेच्या निवडणुका ही जर याच प्रश्नावर होणार असतील तर हे नागरी समस्यांचे प्रश्न कोण हाताळणार आहे? मला वाटतं की त्या संदर्भात प्रत्येक राजकीय पक्षांची जोपर्यंत भूमिका येणार नाही, स्पष्ट होणार नाही, तोपर्यंत लोकांमधला हा निरुत्साह आपल्याला दिसेल. मिलिंद सर, क्लस्टर शिवाय व्हिजन नाहीये महाराष्ट्रातल्या ठाण्यातल्या राजकीय नेत्यांकडे किंवा प्रशासनाकडे पण? म्हणजे व्हिजन काय म्हटलं की क्लस्टरचं उदाहरण दिलं जातं, व्हिजन काय म्हटलं की आमची मेट्रोची टेस्ट झाली, आता मेट्रो सुरू होते. याच्या पलीकडे पण काही गोष्टी व्हिजनला लागतात ना? खूप लागतात, आणि मला असं वाटतं की त्यात नगरसेवकांचा अभ्यास असणं आवश्यक आहे. मला मुळात जो आपला डिले झाला ना या निवडणुकांसाठी 7 वर्षांचा, तर त्यात एक गोष्ट मला आता प्रकर्षाने जाणवायला लागलेली आहे की कालांतराने विदाऊट नगरसेवक सुद्धा स्थानिक कारभार चालू शकतो आणि प्रशासन तो चालू शकतो. असा जर समज नागरिकांनी करून घेतला की हे आल्याने काय फरक पडणार आहे आणि नसले तर काय फरक पडतो, कारण आता सुद्धा जे काही चालू आहे ते नगरसेवक आल्यावर काय बदलणार आहे का, तर तशी फारशी काय मला चिन्ह दिसत नाही. म्हणजे हा आक्षेप मला सगळ्याच नगरसेवकांबद्दल. ह्याचं कारण असं की तुम्ही विचारला प्रश्नातच त्याचं उत्तर आहे की ह्यांना जाण नाहीये, आणि ते प्रश्नांची जाण असणं, त्याच्याबद्दलचं सोल्युशन असणं किंवा त्याचा इम्पॅक्ट काय होतो, नागरिकांचं त्याबद्दलच्या भावना काय, या सगळ्याच बाबतीत या सगळ्या आघाड्यांवर बहुतेक नगरसेवक यांची हे फार कमी आहे, समज कमी आहे. म्हणजे त्यांना ते कळलेलंच नाहीये की आपण नगरसेवक झाल्यावर आपलं काय काम असतं. आजही तुम्ही जर नगरसेवकाकडे ऍडमिशनसाठी जाणार असाल, आजही तुम्ही तुमच्या नगरसेवकाकडे रात्रीची ची अपेक्षा करणार असाल, किंवा कुठेतरी तीर्थस्थळावर
आपल्या नगरसेवकांना आपल्याला घेऊन जावं, ही यात्रा. नगरसेवकाची कामं नाहीत, पण ती नगरसेवक मंडळी करतील अशा भावनेतनं तुम्ही करणार असाल तर मला वाटतं तो मुळातच पर्पज डिफीट झालेला आहे. किंवा हे नगरसेवक कसले, ह्यांचं काम काय असायला पाहिजे होतं, महापालिकेत जायचं, तिथे सभेत बोलायचं, लोकांचे प्रश्न मांडायचे, या संदर्भात ते काही करू शकत नाहीत. ह्याचं कारणच असं की अनेक नगरसेवकांना, काही आहेत अपवाद, परंतु बहुतेक नगरसेवकांना त्या प्रश्नाच्या खोलात जायला म्हणजे तो वेळ नाही, त्यांचे इच्छा इतर पण इच्छा नाही आणि त्यांना तेवढा त्यांची कुवत नाही. म्हणजे माझा नेहमी एक प्रश्न असतो की कुठच्या तुम्ही नगरसेवकाला विचारा, उमेदवाराला विचारा, एकूण महापालिकेचं बजेट किती. माझं असं म्हणणं परीक्षा नाही, परंतु आपण ज्या महापालिकेत जाणार आहोत तिथे आपलं काय काम असणार आहे, तिथे पॉलिसी काय आहे, आतापर्यंत काय झालेलं आहे, आपल्या पक्षाची भूमिका काय आहे, जाहीरनामे जे आहेत त्या जाहीरनाम्यांचा आणि याचा काहीच संबंध नसतो. मला काय काय वेळेला तर जुने जाहीरनामे काढले तर ते सगळे अजून Same तसेच आहेत, ऑलमोस्ट कॉपी पेस्ट असंच असतं. तर त्याच्यामुळे आपल्याला ही संस्था जी आहे ती जर सक्षम ठेवायची असेल, तिची उपयुक्तता जर कायम ठेवायची असेल महापालिकेची, तर मला असं वाटतं त्या महापालिकेत एक वेगळ्या प्रकारचे लोक निवडून येण्याची अत्यंत आवश्यकता आहे आणि ते इलेक्टिव्ह मेरिटमध्ये बसत नाही तुमच्या नवीन नियमाप्रमाणे आणि मग खरंय. त्याला तुम्ही बाजूलाच ठेवता. तर मला असं वाटतं ते रॉंग आहे. ओव्हरऑल नगरपालिकांच्या निवडणुकाचा बघण्याचा असा दृष्टिकोन आहे. नागरिकांचं जर बदलायचं असेल तर मला असं वाटतं पहिल्यांदा नेत्यांना बदलावं लागेल उमेदवार ठरवताना, आणि त्यानंतर डिलिव्हरी सिस्टीम जी आहे आपण म्हणजे उत्तरदायित्व, ह्याचं अकाउंटेबिलिटी पण आपण काही घेत नाही. ते तुम्ही विचारलं का काय काय नगरसेवक 5 टर्म्स आहेत, हिशोब देणं बाबा, दर 3 महिन्यात भेटतोस का, असं होत नाही. मला असं वाटतं ह्या तक्रारी ज्या आहेत ना ह्या वर्षानुवर्ष आहेत की आम्हाला आमचा नगरसेवक क्वचितच दिसतो. पण त्याच्यात 7वी आणि 8वी पास व्यक्तीकडनं आपण काय अपेक्षा करणार हा भाग वेगळा. पण बाळासाहेब ठाकरे असताना त्यांचं ठाण्यावर लक्ष होतं, त्यांचं ठाण्यावर विशेष प्रेम होतं. पहिला नगराध्यक्ष दिला, जे मगाशी उल्लेख झाला या ठिकाणी, त्यांचं लक्ष होतं ठाण्यावर. जे त्यांची पुढची पिढी आली, दोन पातळ्यांवर पिढ्या आपण धरू, एक एकनाथ शिंदे आणि एक उद्धव ठाकरे. एकनाथ शिंदे आणि आनंद दिघे त्यांनी वारसा चालवला वगैरे, त्यामुळे ठाण्यावर त्यांचं लक्ष आहे वगैरे, सगळं ठीक आहे. उद्धव ठाकरेंनी पण ज्या पद्धतीने बाळासाहेब लक्ष द्यायचे त्याच पद्धतीनं जर लक्ष दिलं असतं तर कदाचित परिस्थिती वेगळी असती का, दोन्ही गोष्टीने. म्हणजे आता पक्ष फुटल्यानंतर आणि प्रशासकीय बाबीमध्ये मला वाटतं राजकारण जे आहे ना हे बदलत असतं. म्हणजे बाळासाहेब ठाकरेंचं जे राजकारण आहे ते आजच्या वेळेला, आजच्या घडीला कसं चालेल मला त्याच्याबद्दल साशंक आहे, आणि बहुतेक नाहीच चालणार, कारण की ते खूप भावनिक होते, खूप काय म्हणतात आदर्शवादी वगैरे. त्यावेळेचं ते कुठच्या मुशीतनं तयार झाले, त्यांची बॅकग्राऊंड काय ते तुम्हाला चेक करावं लागेल. त्यांना असं काय असं रेडीमेड मिळालं नव्हतं. मला असं वाटतं की आताचे बहुतेक बरेचसे नेते ह्यांनी ज्या पद्धतीचं काम सुरुवातीला करायला पाहिजे, म्हणजे स्वतःचं एक पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट नेता म्हणून, असे किती नेते आहेत की ज्यांचा व्यासंग आहे, त्यांचं वाचन आहे, त्याच्यावर ते चर्चा करू शकतात, त्यांचा स्वतंत्र विचार आहे. त्या बाबतीत मला असं वाटतं की परिस्थिती अत्यंत वाईटच आहे असं म्हटलं तरी चालेल.